आईच्या प्रेमाच्या त्यागाच्या कथा आपण सोशल मीडियावर पाहतो, पण पुण्याच्या याच ऐतिहासिक बुधवार पेठेच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक आया राहतात ज्यांच्यासाठी मातृदिनाचा अर्थ जगापेक्षा थोडा वेगळा आणि अधिक वेदनादायी है। तो आपको डर लगता है क्या कभी अगर उसको पता लगेगा तो आपको आपके काम के बारे में अगर पता चलेगा तो आपको डर लगता है? डर लगता है बोल के मैंने अभी तक उनको बताया नहीं है। जो प्यार मेरे को करती है, शायद मेरा काम का बारे में पता चलेगा तो वो नफरत करेगा। तो आणि काही पोरं पिऊन खाऊन आईला त्रास देणं, आईला बाहेर काढणं, आईंचा अब्रू काढणं, परत तेच गल्लीत येणं। क्योंकि मेरा जिंदगी है ना इतना मुश्किल से गया, मैं तो बोलता हूँ मेरा जैसा जिंदगी कोई दुश्मन को भी साथ भी नहीं होना चाहिए। आज संपूर्ण जग मातृदिन साजरा करतं। आईच्या प्रेमाच्या त्यागाच्या कथा आपण सोशल मीडियावर पाहतो, पण पुण्याच्या याच ऐतिहासिक बुधवार पेठेच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक आया राहतात ज्यांच्यासाठी मातृदिनाचा अर्थ जगापेक्षा थोडा वेगळा आणि अधिक वेदनादायी आहे। इथल्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या महिलांनाही मन आहे, त्यांनाही मुलं आहेत आणि त्यांच्याही हृदयात आईची माया आहे, पण समाजाच्या नजरेत त्यांचा व्यवसाय आणि त्यांचं मातृत्व यांच्यात एक अशी भिंत उभी आहे जी ओलांडणं त्यांना कधीच शक्य होत नाही। याच्या स्टोरीमध्ये जेव्हा आम्ही काही महिलांशी संवाद साधला तेव्हा समोर आली ती मायेची एक वेगळीच तडफड। काही महिला अशा आहेत ज्यांनी आपल्या मुलांना जन्मानंतर लगेचच लांब पाठवलं जेणेकरून त्यांना हे नरक पाहावं लागू नये। आज वर्षानुवर्ष उलटली पण त्यांनी आपल्या मुलांचा चेहराही पाहिलेला नाही। दुसरीकडे अशा काही आया आहेत ज्यांची मुलं मोठी झाली आहेत पण आई नक्की काय काम करते, रात्रभर ती कुठे असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या देऊ शकत नाही। आपली ओळख लपवून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला जाळून घेणाऱ्या या आयांचा लढा शब्दांच्या पलीकडचा आहे। त्यांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे सर्वात कठीण काळ तो असतो जेव्हा ही मुलं वयात येतात। आजच्या माहितीच्या युगात जेव्हा मुलांना आपल्या आईच्या कामाबद्दल सत्य समजतं तेव्हा त्या आईच्या पायाखालची जमीन सरकते। एका आईने रडत सांगितलं की माझ्या मुलाने जेव्हा विचारलं की तू तिथे का राहतेस, इथेच असणाऱ्या एका आईने रडत सांगितलं की माझ्या मुलाने जेव्हा विचारलं की तू तिथे का राहतेस तेव्हा त्याला समजावून सांगणं जगातलं सर्वात कठीण काम होतं असं त्यांनी सांगितलं। त्यांना भीती वाटते की त्यांचं बाळ त्यांचा तिरस्कार करू लागेल। ही भीती ही अपराधीपणाची भावना आणि तरीही केवळ आपल्या पोटासाठी त्याच गल्लीत काम करण्याची हतबलता हाच इथल्या मातृत्वाचा खरा चेहरा आहे। सगळीकडे मातृदिन साजरा केला जाणार आहे। प्रत्येक आई आपल्या व्यवसायाबद्दल खूप अभिमानानं सांगते, मात्र वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या माता आहेत तर त्यांना आपल्या कामाबद्दल सांगताना अनेक अडचणी येतात। त्यांच्या मुलांना सुद्धा जर त्यांच्या आईबद्दल काही सांगायचं असेल, त्यांच्या आईच्या कामाबद्दल सांगायचं असेल तर अनेक अडचणी येतात। आणि अशा आईचं आणि मुलाचं नातं कसं असतं, या व्यवसायामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्यांचं मातृत्व कसं असतं हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल, आई म्हणून म्हणजे इतर व्यवसाय करणाऱ्या महिला असतात तर त्यांना आई म्हणून सांगायला मुलांना एक वेगळं हेच वाटतं, आणि तुम्ही जो व्यवसाय करता तर त्याच्यामध्ये जेव्हा मुलं सांगतात तर तेव्हा काय वाटतं किंवा एक वाईट वाटतं का? हो, आम्ही जरी तो व्यवसाय करतो आणि मोठं मुलं लहान असतं तेव्हा आपल्याला काही वाटत नाही की आपल्या मुलाला आपण कसं जगवावं लागले, काय करायला लागले आणि आमच्यासोबत काय घडले तिला काहीच माहिती नसते। पण काही नंतर पोटं जसं वर्षानं वाढत जातात तिला सगळं समजुती येतं, सगळं बोलणं आपण काय करतो तिच्या डोळ्यानं बघणं सगळं वेगळं प्रत्येकच त्यांच्या डोक्यात घुसतं। पण आपण ज्यावेळी टायमिंगवरनं इथनं निघालं बाहेर, आपण चांगला मार्ग काढले, चांगलं काहीतरी कामं करते काय करतो आपलं घरची तिनं, पण तिला जेव्हा तिनं असं वाटतं की हां आमच्या आईच्याबद्दल जे काही घडलं वाईट आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, आणि आई आपल्यासाठी आता चांगलं कामं करतात, आपल्यासाठी जगतात, आपल्याला बघतात, अशी खूप पोरं आहेत, खूप पोरे आहेत समजून घेणारे। आणि काही पोरं पिऊन खाऊन आईला त्रास देणं, आईला बाहेर काढणं, आईंचा अब्रू काढणं, परत तेच गल्लीत येणं। बरं, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या कामाबद्दल सांगितलं, म्हणजे तुम्ही म्हणता तुमच्या मोठ्या मुलीला माहिती आहे, तर तेव्हा कसं सांगितलं आणि ते समजून घ्यायला त्यांना
काय म्हणजे तेव्हा काय त्या मुलांची भावना नाही, होती? मला काही तसं वाटलं नाही की माझ्या मुलांना म्हणजे त्यांच्या मनातला वाईट पण आहे, चांगलं पण आहे आमची बद्दल, आणि काही वाईट आहे ते काढून टाकावं. तिच्यामुळे मला असं वाटलं की ज्यावेळी मी इथं पुण्याला होते आणि इथून निघाने गेलो, काही 4 माणसं असतात डोकं भरणारे, सांगणारे, काही लोक चुगलेपणा करणार, ते काम सगळीकडे आहेत. पण माझ्या मुलांना दुसऱ्या लोकांना डोक्यात काय कळायला नको, पण मी स्वतः सांगावं माझ्या इष्टवर काय झालं. म्हणून मी माझ्या पोरग्याला सांगत असते, आणि आत्ता पण मी सांगत असते की मी आमची मॅडम आहेत त्यांची फोटो विटो मॅडमचं सगळं माझ्या पोरग्याला सांगितलेलं आहे. आणि मला खूप असं वाटतं की मी माझ्या पोरग्याला मॅडमची थोडा भेट करावा, आणि काय तर ते दुसरं जर काम करत असलं तर करून द्यावं, असं माझं म्हणणं आहे. पण आत्ता पण मी ह्याच गल्लीत आले आणि इथंच मी काम करते. मग माझ्या पोरग्याला स्टोरी मी माझं सांगत असते. जे पूर्वी जे झाले आणि पूर्वी काय झाले तुला मी सांगितलेले आहेत, आणि गावची लोक पण तुला माहिती आहे की कसे आहेत ते पण सांगितलेलं. त्यांच्या आधी मी तुला सांगते ते बरं आहे की लोक सांगितलेलं बरं आहे. आई ही आई असते, पण त्यांच्या व्यवसायावरून त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिलं जाईल तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? ते लोकांना पण मला ह्या सांगायचं, जे माझ्या मुलगीला मी समजून सांगितलं त्या आई पण तसंच वागावं की टायमिंग असते ते सगळं. हा, हे टायमिंगपर्यंत आपल्याला हे घडले तर आपण हिच्यातनं काय करावं आणि काय करावं, ते टायमिंग निघून गेल्यावर आपण सांगून काय पोरांना काही चुकू नाही ते, कारण की त्यांना माहिती असतं की आमच्या समोर तिने असे वागतात, पण आपण पण असेच वागू. काय पोरं हत्या म्हणजे खून केलेले आहेत, बरोबर आहे ना. मग मला असं वाटतं की माझ्या मुलं ऐकतात म्हणून ती दुसऱ्याच्या मुलांना समजून सांगायचं आपला हक्क नाही, आणि सांगायला जे जातात त्यांना पण तिने मारू शकतो. नाही नाही, समाज, बाहेरचा जो समाज आहे तर तो तुमच्या व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो, पण आई ही आई असते. वेगळ्या दृष्टीचा बघतं, त्यांच्या दृष्टी वेगळा आहे तर तीन दृष्टी वेगळ्यानंच बघणार, आणि चांगला प्रतीकनं बघलं तर चांगलंच. लेडीजला जग घडतात लेडीजलाच माहिती आहे, पण काही लेडीजला असं होतं की आपल्यासोबत अशी झाले आपण असंच राहावा, इज्जतीत राहावा, हे करावा ते करावा, परत रिपीट ते काही लोकांना आपल्या हातानं करू घेतात ना. काही लेडीज असं आहे की इथून बाहेर निघतात. आणि मी स्वतः आता सैलीला सपोर्ट देतात, भरपूर सपोर्ट, 100% सपोर्ट असतात. सैलीला आपण आले, बोलले, केले, मनातल्या गोष्टी त्यांच्या समोर सांगितले, पण सैली पण आपल्याला मदत करते, नाहीतर आपल्याला कुणी काय करणार नाही. तर अशाच प्रकारे आणखी काही महिला आहेत, तर त्यांच्यासुद्धा मातृत्वाच्या काय काय कहाणी आहेत तर त्या आपण ऐकणार आहोत. याच व्यवसायातला आणखी एक महिला आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी सुद्धा आता बातचीत करणार आहोत. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचं नेमकं कसं नातं आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पहले तो आप इस व्यवसाय में कब से हो और उसके बारे में पहले बताओ. हाँ, मैं व्यवसाय में 2007 से, और तब मेरा उम्र करीबन 14-15 साल उम्र था। आप यहाँ पे कैसे आए, मतलब? मेरा उम्र 13 साल उम्र में मेरा मम्मी पापा मेरा शादी कराया था। 14 साल में मेरा लड़की हुआ बोल के मेरा पति ने मेरे को छोड़ दिया। अभी हम जो आपकी इंटरव्यू मतलब मुलाकात ले रहे हैं तो वो उसी बारे में है कि हर माँ कैसे अपने बच्चे के साथ रहती है, कैसे ये सेलिब्रेट करते हैं. तो आपकी बेटी की और आपकी कहानी हमें सुनिए. मेरा बेटी को पहला गांव वाला लोग बहुत भड़काया, तेरा मम्मी अच्छा नहीं है, तेरा मम्मी ऐसा है, तेरा मम्मी वैसा है बोल के. तो वो छोटी थी तो उसको उतना समझ नहीं थी. अभी वो बड़ी हो गया, समझदार हो गया, अभी मेरे पास रहती है, मैं उसको खुद पढ़ा रहा हूँ, आगे बढ़ा रहा हूँ, उसको खुद का पैर में खड़ा कर रहा हूँ. कितने साल की है? 20 साल की है, और साइकोलॉजिस्ट पढ़ा रहा हूँ मैं उसको. आपके साथ जो हुआ वो आपकी बेटी के साथ ना हो, या फिर उसने कुछ अपना ऐसा खड़ा करना चाहिए साम्राज्य, तो इसके बारे में आपको क्या ऐसी आपकी भावना है कि ये हमें नहीं मिला लेकिन वो हमारे बच्चों को मिलना चाहिए? बचपन से एक एक चीज़ के लिए मैं तरस गया हूँ. तो मेरा दिल में एक ही बात है, जो चीज़ मेरे को नहीं मिला ना वो चीज़ मेरे बच्ची को मिलना चाहिए, और मैं दूंगी है. और मेरा 2 बच्चे हैं, एक लड़का एक लड़की. तो उन लोग मुंह से कुछ भी निकाला, हाँ गलत चीज़ मैंने हमेशा उन लोगों को सिखाते रहता हूँ, गलत चीज़ मांगना नहीं है. तुम्हारा मम्मी इतना मेहनत करके कमाता है ना, तो जो तुम लोगों को हक का है ना वो तुम लोगों को ज़रूर मिलेगा.
और मैं और मेरा बेटी दोनों एकदम दोस्त की तरह रहता हूँ, सहेली का तरह। कोई हम दोनों को देख के बोलता नहीं है जो तुम लोग माँ बेटी हो, क्योंकि मैं बहुत छोटी उम्र में माँ हो गया, तो अभी दोनों को बहन बहन ही दिखता है। और वो उसका कुछ भी रहेगा तो दोस्त लोगों के साथ शेयर नहीं करता है, डायरेक्ट मेरे साथ करता है। अगर आपके बच्चे को कोई पूछेगा तो आपको, अगर उसको पता है तो आपको डर लगता है क्या कभी? अगर उसको पता लगेगा तो आपको, ये आपके काम के बारे में अगर पता चलेगा तो आपको डर लगता है? डर लगता है, थोड़ा बहुत डर लगता है बोल के मैंने अभी तक उनको बताया नहीं है। जो प्यार मेरे को करती है, शायद मेरा काम का बारे में पता चलेगा तो वो नफरत करेगा, तो मान के नहीं लिया तो इतना एक साइड में मतलब दिल का एक साइड में लगता है जो नहीं वो लोग समझ के लेगा, किंतु ये भी लगता है अगर नहीं लिया तो जिनके लिए मैं पूरा ज़िंदगी उतल पतल कर रहा हूँ, मेरा ज़िंदगी मान के लिया, उन लोग अगर मेरे को नफरत किया तो मैं उस टाइम पे कहाँ का भी नहीं रहूँगी। क्योंकि मेरा ज़िंदगी है ना इतना मुश्किल से गया। मैं तो बोलता हूँ मेरा जैसा ज़िंदगी कोई दुश्मन को भी साथ भी नहीं होना चाहिए। मातृदिना संदर्भात आपण स्टोरी करतो किंवा ऐकून घेतो आणि याच्यामध्ये तुमची म्हणजे आई बनतानाची तुमची ही सगळी धडपड आणि जेव्हा तुमचा वेळ होती तुमच्यावर आलेली आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला कोणीच सपोर्ट नाही केलं. आता या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना सांगता तर तेव्हा त्यांची काय भावना असते आणि त्यांचं काय म्हणणं असतं आई म्हणून ते तुमच्याकडे कसं बघतात? आता आपली स्टोरी तर आपल्या लेकरांना सांगत नाही आम्ही, कारण की नेमकी कशी घडली काय घडलं, पण थोडंफार तरी मी सांगते माझ्या लेकरांना की बाबा जे आमच्यावर झालेलं आहे, आमच्या आईवडिलांनी आमच्यासोबत जसं केलं आहे तसं आम्ही तुमच्यासोबत करत नाही, पण तुम्ही शाळा वगैरे शिकून तुम्ही चांगले तुमच्या पायावर उभे राहा, आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करा, असं आम्ही लेकरांना सांगतो. पण आता ते त्यांचं आहे की लेकरं काय करायचे काय नाही. जर छान असं मिळालं असतं, वेळ मिळाला असता किंवा हे सगळं काही घडलं नसतं तर आज काय बनायला आवडलं असतं किंवा कुठल्या क्षेत्रात जायला आवडलं असतं? मी माझ्याबद्दल सांगते, म्हणजे तुमच्या बोलण्यातूनच तुम्ही असं बोलताना असा एक तुमचा बोलण्यात डॅशिंगपणा जाणवतो, तर तुम्हाला असं कुठल्या वेगळ्या क्षेत्रात जायला आवडलं असतं का? मी ते सांगते की मी माझ्या आईवडिलांच्या घरी जर असते तर माझं कुठं तर लग्न झालं असतं आणि ते म्हणतात ना की चूल आणि मूळ, तर त्यातच मी अडकून राहिले असतं. जशी माझी मोठ्या बहिणीचं आत्ता आहे की ती पण 7वी शिकलेली आहे, तिचं लग्न झालं, तिला 4 लेकरं झाले आणि ती गावाकडं आहे आणि ती तेच करते, तर तसं माझं नाही झालं. आणि मी एका टायमाला आईला धन्यवाद पण करते की तुम्हाला घरातून हाकललं, तेव्हा तर मला कुठं तर कळालं की माझ्या स्वतःच्या पायावर मला कसं उभं राहायचं आहे, आणि आज मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. या सगळ्यामध्ये आता जर तुम्हाला तुमच्या मुलाला काही मेसेज द्यायचा असेल, संदेश द्यायचा असेल किंवा जर आता तो तुमच्यासोबत नाही आहे तर काय तुम्ही एखादा त्याला संदेश द्याल की जर त्याने हा व्हिडिओ बघितला कळणार तर नाही, पण तुमच्या काय अशी एखादी भावना असेल मनातली जी तुम्हाला त्याला सांगायची असेल तर ती काय सांगाल? काय नाही, फक्त माझ्या लेकराला म्हणू शकते की लेकर सोहम, तू जिथं कुठं असशील तिथं फक्त ऐक की मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्यासाठी मी काही करू शकते, की ज्या वेळेस तुम्हाला भेटशील ना, मी जगातली अशी आई असेल की एवढा आनंद मला होईल की सांगू नाही शकत, की खूप आनंद होईल की मी अख्खं जग पण सोडायला तयार की त्या टायमाला पोरगं जर मला भेटला तर समोर. माझा मुलगा जरी माझ्याजवळ नसेल तरी मी ह्या 2 मुलींना माझा मुलगा समजूनच मी प्रेम करते. मग तुम्ही कधी भेटण्याचा वगैरे प्रयत्न नाही केला? खूप शोधले, आईलाही विचारलं पण काहीच ती सांगत नाही. आई म्हणते की तूच विकून खाल्लंय पोराला, असं आईचं म्हणणं आहे. आता म्हणजे मातृदिनाच्या दिवशी सगळी मुलं आपल्या आईला शुभेच्छा देतात, तर मग तेव्हा आठवण येते मुलाची? येते ना आठवण. माझ्या बहिणीचे लेकर मला जेव्हा म्हणतात ना हॅपी मदर्स डे किंवा माझे ही पुरी म्हणतात, तेव्हा मला असं वाटतं की माझंही पोरगं कधी असं एखाद्या टाईमाला फोन तरी निदान करून म्हणा हॅपी मदर्स डे. खरं तर प्रत्येक याच्यामध्ये आईची नोकरी सांगताना
म्हणजे आईला छान वाटतं की आम्ही हे काम करतो, पण हो. जेव्हा अशा सेक्स वर्कर महिला असतात तर त्यांना त्यांचं काम मुलांना जेव्हा समजावून सांगतात तेव्हा काय काय अडचणी निर्माण होतात, किती हे असतं? एक तर टप्प्याटप्प्याने सांगावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका सतत त्यांना आईनेही सांगणं आणि सहेलीचे जे काउन्सिलर्स असतील त्यांनीही सांगणं की हे चुकीचं नाही आहे, हे कष्टाचं काम आहे. जसे वेगवेगळ्या क्षेत्रात लोक काम करतात तसं हे पण एक कार्यक्षेत्र आहे. समाज त्याला चांगल्या दृष्टीने बघत नाही. हा आईचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा आईने काही चूक केलेली असं अजिबात नाही आहे. तिने तुझ्यासाठी काय केलंय ह्याचं जर तू भान ठेवलंस तर ते जास्त उपयोगी ठरणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर बरीच मुलं खूप संवेदनशील असतात. त्यांना हे समजतं की आईला माझ्याशिवाय तिचं असं कोणी नाही आहे. त्यामुळे बरीचशी मुलं आईची खरंच खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतानाही दिसतात. तिला बऱ्याचदा तिच्या उतारवयामध्ये कुठलंही काम करायला लागू नये, मेहनत घ्यायला लागू नये, ह्याच्यासाठी ती मिळवायला लागल्यावरती ते आईला इथून घेऊन जाणं असेल किंवा दुसरीकडे राहायला जाणं असेल, हे सगळं करताना पण दिसतात. पण जसं आपण समाजाच्या मुख्य प्रवाहातही बघतो की आईवडील म्हातारे झाले, त्यांच्याकडनं काही मदत मिळत नाही, इन्कम मिळत नाही, असं लक्षात आल्यावरती मुलं त्यांची काळजी घेणं बंद करतात असंही दिसतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या अनुभवांना इथं महिलांना सामोरं जावं लागतं. पण नक्कीच सकारात्मक अनेक गोष्टी इथे होतात. असं नाही आहे की सेक्स वर्कर आहे म्हणजे अतिशय नकारात्मकच गोष्ट आयुष्यात होत असेल तिच्या किंवा तिच्या मुलांच्या, असं नाही आहे. पण हे टप्प्याटप्प्याने सांगणं खूप गरजेचं आहे. एकदम जर म्हणजे काय पौगंडावस्थेत किंवा एक वयात येतानाच्या साधारण त्या कालावधीमध्ये अचानक जर मुलांना कळलं तर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे आमचा हाच प्रयत्न असतो की ते शाळेत असतील, हॉस्टेलमध्ये असतील, त्यांना हळूहळू या गोष्टी समजाव्यात. आणि हे पण एक काम आहे. ह्या दृष्टीने जर त्यांचा दृष्टिकोन डेव्हलप झाला तर मग तिथे कुठेही आईला भेदभाव करण्याची मुलांची इच्छा होत नाही. उलट आईला सपोर्ट करणं, तिला समजून घेणं, हेच मुलं जास्त करताना दिसतात. म्हणूनच जेव्हा आपण मातृदिनाचे गोडवे गातो तेव्हा बुधवार पेठेतील या आईचाही विचार व्हायला हवा, जिनं आपल्या मुलाला स्वतःच्या कुशीपासून दूर ठेवलंय, फक्त त्याला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून. जिनं आपली स्वप्न मारली आहेत जेणेकरून आपल्या मुलाने मनाने जगावं. आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा स्टोरीज पाहण्यासाठी पाहत रहा सिविक मिरर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.